फक्त 1 चमचा कच्च्या दुधामुळे इतके सारे बेनिफिट्स आपल्या फेसला मिळतात आणि महागडे कॉस्मेटिक याच्या पुढे फिके पडतात हे ऐकून मी जरा आश्चर्यचकित झाले होते। मिल्क तर मी लहानपणापासूनच यूज करते फेसवरती, म्हणजे अशा पद्धतीने मिल्क घेऊन म्हणजे कच्चं दूध घेऊन क्लिनिंग मी भरपूर वेळा केलेलं आहे, पण याचे एवढे सारे बेनिफिट्स आहेत हे मला माहिती नव्हतं। तर तेच बेनिफिट्स आता मला कळलेले आहेत, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर कसं आहे, कच्चे दूध चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत। कच्च्या दुधात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे त्वचेला मॉइश्चराइज करतात आणि त्वचा सुंदर बनवतात। प्रत्येक ऋतूनुसार आपली स्किन जी आहे त्याचे समस्या बदलत असतात, म्हणजे स्किनवरती वेगवेगळे प्रॉब्लेम्स होत असतात। म्हणजे हिवाळ्यामध्ये स्किन जास्तीत जास्त ड्राय पडते, चेहरा ड्राय झाला तर कोणतेही उत्पादन चेहऱ्यावरती शोभून दिसत नाही, म्हणजे असं चेहरा फाटल्यासारखा दिसतो आणि फाउंडेशन जरी लावलं तरी स्किनवरती ते चांगलं वाटत नाही। त्वचा कोमल मुलायम राहावी यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो, शिवाय पैसे खर्च करून महागडे प्रोडक्ट्स यूज करतो, त्यामुळे कधीकधी चेहरा आणखीन खराब होतो। त्यामुळे चेहऱ्यावर नेमकं कच्चं दूध कसं वापरायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याचे बेनिफिट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर कच्चं दूध आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे। 1 चमचा कच्चं दूध तुमच्या फेससाठी एकदम पुरेसं होतं आणि ते आपल्या चेहऱ्यावरती मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्यानुसार तुम्हाला त्याचं मसाज करायचं आहे। तर इथे माझ्या चेहऱ्यावरती ऑलरेडीच नॅचरल ग्लो दिसतोय। तर हा काय एका दिवसाच्या ट्रीटमेंटने आलेला ग्लो नाही आहे, तुम्हाला ही गोष्ट डेली फॉलो करायची आहे, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळी शाईन येईल, वेगळाच ग्लो येईल। तर मी ॲक्च्युली आत्ताच बाहेरून आली आहे, त्यामुळे तुम्ही ना हे संध्याकाळच्या टायमिंगमध्येच अप्लाय करा असं मला वाटतं, कारण दिवसभर जर तुम्ही बाहेर ये जा कराल तर मग ते करून सुद्धा त्याचा काहीच फायदा नाही। म्हणजे जे मॉइश्चराइज तुमचा स्किन होणार असेल, ग्लो करणार असेल, ते पुन्हा तुमच्या चेहऱ्यावरती धूळ बसेल आणि ते पूर्ण वेस्ट होऊन जाईल। त्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला जेव्हा तुम्हाला खात्री असेल की ते यानंतर आता आपण बाहेर जाणार नाही, आपली दिवसभराची बाहेरची कामे सगळी झाली आहेत, तेव्हा तुम्ही ही ट्रीटमेंट करायची आहे मिल्कची, ठीक आहे। तर त्याचे बेनिफिट्स तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, पण आता मी तुम्हाला आधी हे कसं अप्लाय करायचं हे सुद्धा सांगणार आहे। तर चला लगेचच आपण आता मिल्कचं ऍप्लिकेशन आपल्या चेहऱ्यावरती करूयात। तर चला, आता हे मिल्क तुम्ही कॉटनच्या सहाय्याने अप्लाय करू शकता फेसवरती, किंवा मी कॉटनच्या सहाय्याने अप्लाय नाही करणार आहे, मी हाताने ते पूर्ण क्लिन्झिंग जसं आपण करतो ना तसं पूर्ण पार्लरमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाहीये। तर क्लिन्झिंग जसं करतो ना तसं मी हे अप्लाय करणार आहे, जेणेकरून पूर्ण प्रत्येक ठिकाणी स्किनला ते अप्लाय होईल। आणि याने काय काय बेनिफिट्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतेच, पण हे अप्लाय कसं करायचं ते आता आपण पाहूया। तर मी हाताच्या सहाय्यानेच हे अप्लाय करणार आहे अशा पद्धतीने। तर पूर्ण स्किनवरती आधी मिल्क असं अप्लाय करून घ्यायचंय व्यवस्थित। थांबाळा। तर अशा पद्धतीने तुम्हाला कच्च्या दुधाचं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने स्किनवरती मसाज करायचं आहे आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत कच्च्या दुधापासून फेससाठी मिळणारे बेनिफिट्स शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे मुरुमांपासून सुटका। मुरुम म्हणजे स्किनवरती जे आपल्या बारीक आपण त्याला म्हणतो पिंपल्स येत असतात, छोटे छोटे पिंपल्स येतात, एक येतो दुसरा येतो, असे भरपूर पिंपल्स चेहऱ्यावरती तुमच्या येत असतील तर ते आता थांबणार आहेत। हा एक महत्त्वाचा बेनिफिट तुम्हाला याच्यापासून मिळणार आहे। म्हणजेच मुरुमांवर नैसर्गिक उपाय म्हणून कच्च्या दुधाचा वापर तुम्ही करू शकता, कारण दुधामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टोफेरिन असते, जे एक नैसर्गिक प्रथिन आहे आणि तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि लहानपणापासून आपल्याला सांगत आले आहेत की दूध पीत जावा, दुधामध्ये भरपूर एनर्जी असते। तर शिवाय त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियातील दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे मुरुमांची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी मदत करतात। म्हणजेच तुम्हाला ना भरपूर प्रमाणात जर स्किनवरती डाग वगैरे असतील ना तर ते सुद्धा याने जाण्यासाठी मदत होते। आणि एवढंच नाही तर पिंपल्स वगैरे तुमच्या स्किनवर भरपूर प्रमाणात येत असतील, मुरुम म्हणजेच पिंपल्स असतात, तर ते जाणार आहेत तुमचे लवकरात लवकर। तर किती एकदम बेस्ट रिझल्ट याच्यापासून मिळेल याच्यासाठी तुम्हाला हे फॉलो करायचं आहे भरपूर वेळा।
ठीक आहे, म्हणजे डेली तुम्हाला हे वापरायचं आहे। त्याचबरोबर त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी कच्च्या दुधाचा एक मोठा रोल आहे। म्हणजेच कच्च्या दुधात लॅक्टिक ॲसिड असतं, भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, ज्यामुळे त्वचा मुलायम होते, गुळगुळीत होते। शिवाय हे डाग कमी करण्यास देखील मदत करते। डाग म्हणजेच आता तुम्हाला जर माझी स्किन तुम्ही आधी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल तर तुम्हाला समजेल की स्किनवरती जे छोटे छोटे डार्क सर्कल्स आलेले असतात, म्हणजे पिंपल गेल्यानंतर जे डाग पडतात ना, तर ते याच्यामुळे जाण्यासाठी मदत होते। कारण माझ्या स्किनवरचे डाग मी स्वतः तुम्हाला सांगते खूप डार्क होते आणि ते आता इतके फेंट झालेत की हळूहळू ते जातील सुद्धा, आणि तो रिझल्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच। तर अशा पद्धतीने तुम्हाला जसं मी आत्ता कॉटननी नाही टिश्यू पेपरनी जसं मिल्क पहिल्यांदा लावलं आणि ते 5 ते 10 मिनिट क्लिन्झिंग केल्यानंतर अशा पद्धतीने वाईप करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला जर टिश्यू पेपरनी नसेल करायचं तर तुम्ही कॉटननी हे मिल्क वाईप करून घेऊ शकता। तुम्ही चेहऱ्यावरचा ग्लो एकाच यूजमध्ये पाहू शकता। स्किन पूर्ण विदाऊट मेकअप किती सुंदर दिसत आहे, म्हणजे मेकअपची सुद्धा गरज नाही, इतकी छान स्किन दिसते पूर्ण। आणि डार्क सर्कल्स तर तुम्ही पाहिलेच आता, डार्क स्पॉट्स जे माझ्या चेहऱ्यावर आलेत ते पूर्ण फेंट झालेले आहेत आणि मस्त स्किन एकदम ग्लो करत आहे। नेस आहे ना ते हळूहळू फेंट होत चाललेत, म्हणजे डार्क सर्कल सुद्धा माझे चाललेले आहेत। तर त्याच्यासाठी मी काय काय करते तर एक फेस वॉश आहे तो मी यूज करते, जो मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलाय, कोणता आहे तो तुम्ही जाऊन चेक करा। आणि बाकीचे सुद्धा आपल्याला याच्यानंतर आता मी हे संक्रांतीसाठी तुम्हाला रुटीन तुमच्यासोबत शेअर करते, तर ना याच्यानंतर तुम्हाला मी काही फेस पॅक सुद्धा सांगणार आहे, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलाय, तर तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, म्हणजे ह्या व्हिडिओ नंतर मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन। तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय। आणि आता मी म्हणजे काय करणार आहे, म्हणजे हे रुटीन ना तुम्हाला आता संक्रांत येणार आहे तुम्हाला माहीतच आहे, तर संक्रांतीसाठी सणासुदीसाठी तुमच्या चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल ना, पण हे तुम्हाला रुटीन फॉलो करायचं आहे, डेली करायचंय, हे डेली तुम्ही करू शकता। दुसरा सुद्धा व्हिडिओ आहे तो या रिलेटेडच आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करेन नेक्स्ट डे मे बी। तर हे रुटीन तुम्हाला दोन्ही म्हणजे आधी क्लिन्झिंग करायचं, त्यानंतर फेस पॅक। तर फेस पॅक कोणते कोणते आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, तुम्हाला सांगितलंच आहे। तर तुम्हाला ना हे रुटीन पूर्ण संक्रांतीपर्यंत फॉलो करायचं आहे। तुमच्या चेहऱ्यावर याच्यामुळे एवढा ग्लो येईल ना की सगळ्या बायकांमध्ये फक्त तुम्हीच उठून दिसाल, इतका ग्लो येईल 100%, माझी गॅरंटी आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त क्लिन्झिंगचं मी सांगितलंय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिन्झिंग नंतर काय काय करायचंय हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर क्लिन्झिंगचे काय काय फायदे आहेत ते तर तुम्हाला समजलेच असतील। तर याच्या म्हणजे फक्त 1 चमचा दुधापासून तुम्हाला एवढे सारे स्किन बेनिफिट्स मिळणार आहेत, हे तुम्हाला सुद्धा बिलीव्ह नसेल होत, नाही का? मला सुद्धा याच्यावरती विश्वास नव्हता, पण जसं मी हे माझ्या रुटीनमध्ये फॉलो करते ना तसं मला हळूहळू रिझल्ट मिळत आहेत, म्हणून मला तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करायचा होता। तर चला बोलता बोलता आपला सेकंड लेअर जो अप्लाय करायचा होता तो राहिलेला आहे, सेकंड लेअर आता आपण अप्लाय करून घेऊया। तर आता सेकंड लेअर करून झाल्यानंतर हा सेकंड लेअर आणि त्याचबरोबर याचा लास्टचा जो बेनिफिट आहे, तसे ते बेनिफिट्स भरपूर आहेत, पण एक महत्त्वाचा बेनिफिट तुम्हाला मी आता शेअर करणार आहे। जसं की आपण भरपूर प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स आपल्या स्किनवरती यूज करत असतो आणि हा चांगला नाही तो चांगला आहे असं करून भरपूर स्किन प्रोडक्ट जे असतात जे आपण यूज करतो, ज्यामुळे आपली त्वचा जी आहे ना ती काळवंटते, खराब होते, कधी कधी तर आपल्या स्किनला काही प्रोडक्ट सूटसुद्धा होत नाहीत, त्यामुळे स्किनवरती जो डलनेस येतो आणि जे पिंपल्स यायला सुरुवात होतात, त्वचा पूर्ण निस्तेज होऊन जाते। शिवाय आपण ना एकदम एजेड दिसू लागतो, म्हणजेच वयापेक्षा मोठे दिसू लागतो। स्किन जर आपली चांगली ग्लोईंग असेल ना तर आपलं वय कमी दिसतं, एज कमी दिसतं, कधी पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा। आणि जर स्किन पूर्ण डल पडली ना तर आपण एकदम एजेड दिसू लागतो। म्हणजेच कच्च्या दुधापासून तुम्ही अँटी एजिंग जे गुणधर्म असतात ना ते सुद्धा मिळवू शकता, कारण जर तुमच्या स्किनवरती ग्लो असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या वयापेक्षा कमी दिसाल, तरुण तडपदार दिसाल, नाही का? तर हो, आणि महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यामध्ये स्किन खूप जास्त ड्राय होते आणि आता हिवाळा सुरू आहे आणि या ड्राय स्किनवरती जर तुम्ही डेली मिल्क अप्लाय केलं ना तर तुमच्या त्वचेमध्ये जो तुम्हाला बदल दिसणार आहे ना तो तुम्हाला मी इमॅजिन नाही करू शकत, इतकं तुम्हाला त्याचा छान रिझल्ट मिळणार आहे।
आणि एवढंच नाही तर त्वचेवरती कच्चं दूध लावा, ज्याच्यामुळे तुमची स्किन आहे ना पूर्णपणे हायड्रेट राहते आणि हायड्रेट स्किन झाली ना की ती एकदम सॉफ्ट राहते, ग्लोईंग राहते आणि हिवाळ्यामध्ये जो तेज तुमच्या चेहऱ्यावरचं जाणार असतं ना ते जात नाही आणि छान चमकदार चेहरा तुमचा दिसतो. तर आता हे पूर्ण जे अप्लाय केलेलं आपलं मिल्क आहे ना, जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी लावत असाल ना तर हे असंच चेहऱ्यावरती ठेवायचंय. वॉश नाही केलं तरी चालेल आणि नेक्स्ट डे तुम्हाला त्याचे इतके सुंदर बेनिफिट्स मिळतील. तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल, ॲक्ने प्रोन असेल किंवा खूप ऑइली असेल तर तुम्ही मिल्क ओव्हरनाईट ठेवू नका. ते तुमच्या स्किनला इरिटेशन होऊ शकतं किंवा त्याच्यामुळे काहीतरी साईड इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळे जर अशा टाईपची तुमची स्किन असेल तर अजिबात तुम्ही ओव्हरनाईट ठेवायची गरज नाही आहे. फक्त मिल्कने क्लिन्झिंग केलं तरी ते तुमच्यासाठी पुरेसं आहे. तर हे रुटीन तुम्हाला डेली फॉलो करायचं आहे संक्रांतीपर्यंत, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती ना छान असा नॅचरल ग्लो येणार आहे. म्हणजे विदाऊट मेकअपसुद्धा स्किन तुमची आहे ना एकदम मस्त चमकेल. मी गेले काही आठवड्यापासून हे ट्राय करत आहे, तर माझ्या डार्क स्पॉट्स वगैरेसुद्धा क्लिअर झालेले आहेत. तर तुम्हालासुद्धा असाच बेस्ट रिझल्ट याच्यापासून मिळेल नक्की. 100% तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही ना संक्रांतीपर्यंत सगळ्या बायकांमध्ये उठून दिसाल, एवढा छान ग्लो तुमच्या फेसवरती येईल. तर नक्की तुम्ही हे फेस पॅक सगळे यूज करून बघा. बाकीचे सुद्धा गोष्टी शेअर केल्यात त्यासुद्धा तुम्ही व्हिडिओजमध्ये आहेत त्या चेक करा. बाकीचे ब्युटीवरती जे व्हिडिओ आहेत अजून मी काही अपलोड करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला चांगलं फॉलो करायचं आहे आणि हे रुटीन तुम्हाला अजिबात स्किप करायचं नाही आहे, तरच तुम्हाला छान त्याच्यापासून रिझल्ट मिळणार आहे. तर चला इथेच एंड करते. भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चलो बाय फ्रेंड्स, टेक केअर.